की स्टुडंट्स ग्रॅज्युएट होत आहेत आणि ते त्यांच्या करिअरचे 5-6 वर्ष अनगाइडेड स्टेटमध्ये ते लूज करतायत. सगळेजण जर आय टीत वळाले तर मी त्याला एक उलट दिशेने सांगतो की इकडे स्केअरसिटी निर्माण झाल्यामुळे सिव्हिल इंजिनियरचा डिमांड खूप हाय आहे. स्विचिंग ऑफ करिअर, स्विचिंग ऑफ कंपनीज, याच्यामध्ये बरेच सिव्हिल इंजिनियर्सचा करिअरमध्ये लॉस होतो. तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातून शिकायचं तर तुम्ही स्वतः चुका करून शिकायचं. बरोबर. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. पुण्यात तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टला गेला तर तुम्हाला एक सिव्हिल इंजिनियर आपला सापडेल. वन्स अँड सिव्हिल इंजिनियर हॅज कम टू अपाहा, तर त्याला त्या याच्यामधलं आपण एक लाईफ टाईम मेंटरचा रोल प्ले करतो. नमस्कार, मी शिवकुमार. समाज विश्वच्या व्यक्ती आणि प्रवास या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत मिस्टर हेमंत पाटील सर. सर, या पॉडकास्टमध्ये मी तुमचं स्वागत करतो. सराबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंट, तर ते आज एक सोशल एंटरप्रिन्युअर अशी त्यांची ओळख आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये ते काम करत आहेत. विशेषतः कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये मुलांना मार्गदर्शन करण्याचं, त्यांचं मेंटॉरिंग करण्याचं सर काम करत आहेत. मागच्या 1 दशकापेक्षा अधिक त्यांनी विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे, अनुभव घेतलेला आहे. तसेच कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये सुद्धा भरपूर अनुभव घेऊन त्यांनी एका क्षणाला त्यांना असं लक्षात आलं की जे आपलं अकॅडमिक लर्निंग आहे आणि रिअल वर्ल्डमधले जे स्किल्स आहेत त्यामध्ये कुठेतरी गॅप आहे. तर तो गॅप भरून काढण्यासाठी सरांनी आफा इन्स्टिट्यूटची स्थापना केली. त्या माध्यमातून सरांनी आत्तापर्यंत अनेक मुलांना एक यशस्वी इंजिनियर्स म्हणून घडवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. तर सरांचा पूर्ण प्रवास आपण या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, मला पहिलाच प्रश्न विचारायचा तुम्हाला की तुमची जी जडणघडण आहे, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आलात, अनेक वर्ष जॉब केलात, त्यानंतर म्हणजे हे अगोदर ठरवलं होतं सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं की असं काही ॲक्सिडेंटली आलात वगैरे, तर त्या मागची काय जडणघडण कशी झाली? म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्र हे मला पहिल्यापासूनच आवड होती त्याची, आणि एक काहीतरी इनोव्हेशन करायचं, नेशन बिल्डिंगमध्ये आपण काम करावं अशी इच्छा होती. आणि वेन वी टॉक अबाउट नेशन बिल्डिंग म्हणजे काही आपण छान स्ट्रक्चर्स बांधू, इन्फ्रास्ट्रक्चर बांधू, आणि त्याच्यासाठी आपल्याला कसं कॉन्ट्रीब्यूट करता येईल त्यासाठी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग हे निवडलं. आणि त्यामध्ये एक इनोव्हेशन म्हणून इन्स्टेड ऑफ मी कन्स्ट्रक्टिंग, म्हणजे मी स्वतः जर कन्स्ट्रक्शन केलं असतं तर मी एखादं दुसरं तिसरं कन्स्ट्रक्शन केलं असतं. बट आज आपण इतकं असंख्य विद्यार्थ्यांना घडवून त्यांना त्या प्रोजेक्ट्सवर प्रशिक्षण जेव्हा देतोय, तर हे खूप मोठ्या संख्येवर आपण एक रोजगार निर्मितीचं काम करून एक नेशन बिल्डिंगमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो, हे जेव्हा मला कल्पना आली तेव्हा आपण हे सुरू केलं. नक्कीच, खरंच एक कल्पना येणं आणि त्यामधून जे काय घडतं तर तो खूप मोठा इम्पॅक्ट असतो. तर तो सरांनी आपल्या लेवलवरती त्यांनी सुरू केलेला आहे आणि तो आज अखंडपणे ते चालू आहे. सर, पुढं हा प्रश्न विचारायचा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमधून नाही का सुरुवात केली तुम्ही, आणि पुन्हा मग हे आफा इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागचं की म्हणजे त्याचं व्हिजन काय होतं? सो आफा इन्स्टिट्यूट चालू करण्यामागचं जे व्हिजन होतं, तो जेव्हा काम करत असताना मला एक अशी गॅप दिसला ह्या एज्युकेशन सिस्टममधला किंवा जे स्किल सेटमधला स्टुडंट्सचा, की स्टुडंट्स ग्रॅज्युएट होत आहेत आणि ते त्यांच्या करिअरचे 5-6 वर्ष अनगाइडेड स्टेटमध्ये ते लूज करतायत. आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना एक प्रॉपर मार्गदर्शन, प्रॉपर गायडन्स आणि प्रॉपर प्रशिक्षण नव्हतं. तर त्याचं आपण तो एक गॅप ओळखून त्यामध्ये आपण काम केला की जेणेकरून जे सिव्हिल इंजिनियर्स ग्रॅज्युएट होतात त्यांचा जो 5-6 वर्षाचा जो टाईम आहे तो आपण कमी करून, की बाबा एक वर्षभरात तो ते 5-6 वर्ष काम केल्यानंतर जितकं नॉलेज गेन करतो तितकं आपण त्याला वर्षभरात केपेबल करतो. आणि तो थॉट प्रोसेस आल्यानंतर आपण त्याचं पूर्णपणे एक करिक्युलम डेव्हलप करून ते मुलांना आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही संकल्पना आपण 2017 पासून ते आतापर्यंत 25,000पेक्षा अधिक सिव्हिल इंजिनियर्सला आम्ही त्यांच्या लाईफमध्ये एक इम्पॅक्ट करू शकलो आणि स्टील आम्ही आताही करतोय. तर ह्या प्रवासामध्ये
विविध समाजातली विद्यार्थी येतात आणि त्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने सुविधा केलेल्या आहेत की सामान्यातले सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आपल्याकडे येऊन प्रशिक्षण घेऊ शकतात. कारण की याच्या मागचं मूळ उद्दिष्टच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मितीसाठी आपण त्यांना पाठबळ द्यावं. नक्कीच सर, खरंच मागचा उद्देश जो आहे तर तो आज कुठंतरी साध्य होताना दिसत आहे. कारण बाहेर इन्स्टिट्यूट आपण खूप सारे बघतो, पण त्यातल्या त्यात त्याचं वेगळेपण जे आहे तर ते राखणं आणि त्याचा अनेकांना फायदा होणं, तर खरंच ते एक चेंज मेकिंग काम सुरू आहे असं म्हणता येईल. सर, आजकाल सगळे मुलांचा जो ओढ आहे तर सगळा तो IT आणि सॉफ्टवेअर वगैरे, कारण त्याच्यामध्ये पॅकेज पण चांगले असतात आणि मुलांना ते अट्रॅक्ट करतं जास्ती. तर हे सगळं असताना एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आजपर्यंत एवढ्या 25,000पेक्षा जास्त मुलांना तुम्ही त्यांच्यावर इम्पॅक्ट केला आहे, त्यांना मदत केली. तर ह्या फील्डकडे मुलं म्हणजे कसं येतात किंवा येणं कमी झालं आहे, आणि इकडं जर येत असतील तर इकडं अपॉर्च्युनिटी कशा आहेत त्यांच्यासाठी? हा खूप छान प्रश्न तुम्ही विचारला आहे. आणि जे आत्ता सध्या मार्केटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये ह्याचं ट्रेंडिंग चालू आहे, तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो की आपण नेहमी सप्लाय डिमांडवर फोकस केला पाहिजे. सगळेजण जर ITत वळाले तर मी त्याला एक उलट दिशेने सांगतो की इकडे स्केअरसिटी निर्माण झाल्यामुळे सिव्हिल इंजिनियरचा डिमांड खूप हाय आहे. आणि ऑलरेडी आपण भारतात अशा पद्धतीमध्ये आहे की वी हॅव अ लॉट ऑफ पॉप्युलेशन, आणि त्या इतक्या असंख्य पॉप्युलेशनसाठी आपल्याला डेव्हलपमेंट खूप करायची आहे. तर त्यामध्ये सिव्हिल इंजिनियर्स हा खूप मोठा की रोल प्ले करतो. तर ह्याच्यामध्ये जो गॅप आहे की जे आपण IT आणि सिव्हिल म्हणतो, तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मार्गदर्शन योग्य नसल्यामुळे त्या क्षेत्राला लोक दूर जात आहेत. आणि एक सिव्हिल इंजिनियर जो अपामधनं ग्रॅज्युएट होतो, साधारण 5 वर्षानंतर ITमध्ये ज्या लेवलला पॅकेज आहेत त्याच लेवलला आपला अपामधला मुलगा तिथे सेम रेंज मॅच करतोय, आणि हे गेलं आता आम्हाला त्याचे रिझल्ट दिसत आहेत. सो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आणि IT इंडस्ट्रीमधला जो फरक आहे की कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये एखाद्या माणसाचा अपवर्ड ग्राफ स्टार्ट होतो आफ्टर मिनिमम 10 years ऑफ एक्सपिरियन्स. तोच ITमध्ये स्टार्ट होतो आफ्टर 3 to 4 years. सो आय ऑलवेज से पेशन्स इज द की. तुम्हाला संयम ठेवता आला पाहिजे. आणि IT वर्सेस जर आपण सिव्हिलची कंपॅरिझन केलं तर ITमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज खूप पटकन येत आहेत. तर तुम्हाला जर तितकं पटकन शिकता आलं, अपग्रेड स्वतःला ठेवणं, करेक्ट अपग्रेड तुम्हाला ठेवता आलं तर दॅट इज गुड. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे सिव्हिलचे बेसिक्स आहेत ते बदलत नाही. विविध मेथडॉलॉजीज बदलत आहेत बट कोर कन्स्ट्रक्शन बदलत नाही. आणि ITमध्ये तुम्हाला जितक्या जास्त टेक्नॉलॉजीज येतात तुम्हाला त्यामुळे व्हॅल्यू आहे. आणि सिव्हिलमध्ये तुम्ही जितके जास्त प्रोजेक्ट एक्झिक्यूट केलेत त्यावर तुम्हाला जास्त महत्त्व आहे. नंबर ऑफ प्रोजेक्टवरती तुमचं मेजरमेंट होत असतं. आणि ते पण नंबर ऑफ प्रोजेक्ट जेव्हा आपण करतो तर ते प्रोजेक्ट तुम्ही किती कंप्लीट केलेत, हाऊ यू हॅव मॅनेज द प्रोजेक्ट्स वेल, टेक्निकली, त्यावर तुमचं सगळं काही डिपेंड आहे. आणि बऱ्याच मुलांचं कसं होतं की ते क्षेत्रात येतात आणि लगेच सोडून जातात, तर त्यामुळे त्यांचा करिअर होत नाही. स्विचिंग ऑफ करिअर, स्विचिंग ऑफ कंपनीज, ह्या दोन याच्यामध्ये बरेच सिव्हिल इंजिनियर्सचा करिअरमध्ये लॉस होतो. तर आपल्याकडे जेव्हा सिव्हिल इंजिनियर्स येतात त्यांना आपण अचूक मार्गदर्शन करतो. एक त्यांना रोडमॅप सेट करून देतो आणि एक त्यांना व्हिजन, त्यांचे गोल सेट क्लिअर करून देतो आपण की बाबा त्याला त्याच्या आवडीप्रमाणे कुठे जायचंय आणि तो तिथपर्यंत कसं पोहोचेल. हा एक रोडमॅप आपण त्याला पूर्णपणे एक पिच आखून दिला की तो त्यावर छान प्रकारे चालला की नक्कीच तो सक्सेसफुल होतो. म्हणजे हे आम्ही सांगत नाही, हे ऑलरेडी आम्ही प्रूव्ह केलेलं आहे. आणि त्यात हे आम्ही नाही, आमचे विद्यार्थी येऊन आम्हाला सांगतात की ॲट day 1 वी वर डाऊटफुल बट टुडे वी आर हॅपी. की तेव्हा आम्हाला असं वाटलं की हाऊ डू वी ट्रस्ट इट. बट ते थोड्या काळांतरानंतर त्यांना त्याचा बेनिफिट दिसला आणि
आज बऱ्यापैकी आपल्याकडे इन्स्टिट्यूटमध्ये सगळे विद्यार्थी जे आहेत ते वर्ड ऑफ माउथने आणि माझा नेहमी हा फोकस असतो की आय वर्क ऑन ईच अँड एव्हरी स्टुडंट 1-to-1. ओके. म्हणजे जे आजच्या या ऑनलाईनच्या काळात तुम्हाला कुठेच नाही मिळणार. बरोबर. सो आय वर्क डेडिकेटेडली ऑन ईच अँड एव्हरी स्टुडंट राईट फ्रॉम डे 1 ते इंडस्ट्रीमध्ये तो जातो आणि त्यानंतरही त्याला आपल्याकडचा लाईफ टाईम सपोर्ट असतो की त्याच्या करिअरच्या विविध स्टेजेसला त्याला जे काही आमचं मार्गदर्शन लागेल ते आम्ही नेहमी करतो. बरोबर. की आमचं एक आहे की म्हणजे वन्स अँड सिव्हिल इंजिनियर हॅज कम टू अपाहा, तर त्याला त्या याच्यामधलं आपण एक लाईफ टाईम मेंटरचा रोल प्ले करतो. बरोबर. मीन्स इवन आफ्टर ही हॅज कम्प्लिटेड द कोर्स. हेच अतिशय महत्त्वाचं आहे की एकदा तुम्ही क्लास केला आणि त्यानंतर पुढं मग तुम्हाला जॉब देण्याचे आश्वासनं भरपूर जण देतात, पण त्या क्लासमध्येच म्हणा किंवा त्या कोचिंगमध्येच तुम्हाला असे स्किल्स भेटले की जे तुम्हाला जॉब भेटणारच आहे. ते तुमच्या ॲबिलिटीवर भेटणार आहे. फक्त तुम्हाला मेंटॉर असा भेटला आहे की तुम्ही तो क्लास जरी सोडलात तर लाईफ टाईम तुम्हाला परत म्हणजे जेव्हा कधी गरज पडेल. तर हे सर खरंच वेगळेपण आहे. आणि जसं तुम्ही आता सांगितलं की IT सॉफ्टवेअरकडे जरी सगळ्यांचा कल असला तर सगळ्यांनाच तेवढं पॅकेज वगैरे भेटतं असं तिकडं पण नाही आहे. अनेकांना बॅक बेंचवर बसायला लागतं, खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि जो डिमांड अँड सप्लायचा सर तुम्ही खूप महत्त्वाचं सांगितलं की बघतच नाही तर म्हणजे मुलांना नॉलेजच नाही आहे की आता असं तुमच्यासारखं इन्स्टिट्यूट आहे तर त्याची माहिती झाली आणि त्या माध्यमातून जर त्यांना समजलं नक्कीच मुलांना त्याचा फायदा होणार आहे. नाहीतर आज मुलं काही जण चालले तिकडं आणि तिकडंच ओढायचं तिकडंच जातात. तर हे माहिती योग्य वेळी माहिती होणं अतिशय गरजेचं आहे आणि ते तसं इन्स्टिट्यूट पण भेटणं खूप गरजेचं आहे सर. पुढचा क्वेश्चन सर मला ह्याच्याशी रिलेटेडच विचारायचा होता की सिव्हिल इंजिनिअरिंग ही इंजिनिअरिंगची कोर ब्रांच आहे आणि या ब्रांचमध्ये म्हणजे जे मागच्या काळामध्ये थोडं मुलांचं प्रमाण येण्याचं जे कमी झालं आहे तर आणि देश जो आहे तो प्रोग्रेस करतो आहे. म्हणजे तो मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे, ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर हे प्रमाण जे कमी झालं तर त्याच्या मागची जे कारणं आहेत तर एक कुठंतरी असं आहे का हे सेक्टर थोडं ऑर्गनाइज्ड आहे किंवा फील्डवरती तुम्हाला जास्ती काम करायला लागतं किंवा पर्सनल लाईफ आणि हे बॅलन्स करणं थोडं अवघड जातं वगैरे. तर याच्याबद्दल तुमचा अनुभव काय? ह्यामध्ये काय होतं की जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या याच्यात सांगितलं की सिव्हिल इंजिनियरला 5 वर्ष जे त्याचे जातात हे त्याला कोणी मेंटर नसल्यामुळे हे क्षेत्र समजण्यात आणि त्यांनी ज्या गोष्टी एक एक फील्डवर शिकतो त्या व्यतिरिक्त आपण जे त्याला एका वर्षात डेव्हलप करतो तो हा जो टाइम फ्रेम आहे की त्याला एक प्रॉपर रोडमॅप करून देणं. ओके. तर तिथे तो त्याचा टाइम सेव्ह करतो आणि त्याचा स्ट्रगल सेव्ह करतो. ओके. सी आता 2 गोष्टी असतात. तुम्ही दुसऱ्याच्या अनुभवातनं शिकायचं का तुम्ही स्वतः चुका करून शिकायचं. बरोबर. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकला आपण तर तो स्वतः चुका करून शिकण्यात जो वेळ वाया जातो तर तो जात नाही वेळ. तो दॅट इज वॉट जे आमचा एक्सपिरियन्स आहे की बाबा सिव्हिल इंजिनियर्सला काय लागतं आणि काय लागत नाही त्यावर आपण त्याच्यावर काम करतो. ओके. म्हणजे त्यावर आपण जे कोर सिव्हिल इंजिनिअरिंग आहे आपण त्यावर काम करून त्यांना पुढचं मार्गदर्शन करून त्यांना पुढे करतो. ओके. तर हे अशा पद्धतीने मी जे तुम्हाला सांगितलं की वी फोकस ऑन ईच अँड एव्हरी स्टुडंट. हां, हे खूप कमी ठिकाणी होतं कारण मुलं एखाद्या क्लासमध्ये खूप मोठी संख्या आहे आणि सगळ्यांकडे लक्ष देता येत नाही. तर तुम्ही ते हे जे करतायत तर 1-to-1 मेंटरशिप आहे आणि 1-to-1 आपण प्रत्येकाला गायडन्स देतो आणि आपल्याकडे आपण 100% प्लेसमेंट रेकॉर्ड. ओके. म्हणजे वी आर सो ट्रान्सपरंट की तुम्ही येऊन एक लिस्ट जर तुम्हाला ठेवली की बाबा ह्या बॅचमध्ये हे विद्यार्थी होते आणि तुम्ही कुठल्याही स्टुडंटला आम्हाला फोन करायला सांगितला तर आम्ही तुमच्या समोर त्यांना फोन लावू. म्हणजे वी कीप इट सो ट्रान्सपरंट. ओके. ते तुमच्या वेबसाईटवर पण दिसलं मला की पूर्ण मुलांचे फीडबॅक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत तर ते ओपन टू ऑल सगळं आहे. ते खूप आम्ही ट्रान्सपरंटली काम करतो आणि आम्हाला म्हणजे ऑलवेज आय बिलीव्ह दॅट देअर शुड बी 100% ट्रान्सपरन्सी आपल्या कामात. बरोबर. नक्कीच. त्याच्यातूनच विश्वास तयार होतो. करेक्ट. आणि आता हे चालू असताना आम्हाला विविध कंपन्यांमध्येही आम्ही त्या इंजिनियर्सला ट्रेनिंग देतो. अच्छा. म्हणजे इकडं आपलं क्लासला मुलं आहेत आणि तिकडं म्हणजे ऑर्गनायझेशन्समध्येही आपण कॉर्पोरेट ट्रेनिंग देतो. त्यांचे आपण स्किल बिल्डिंग करतो मुलांचे. अच्छा. अरे वा. किंवा तिथल्या इंजिनियर्सचे. ओके.
हे चांगलं आहे सर. म्हणजे आणखी फक्त इन्स्टिट्यूट न राहता तुम्ही डायरेक्ट आणखी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या लिडरशिपला तुम्ही मेंटॉरशिप करताय वगैरे. आपल्याकडे सिव्हिल इंजिनिअरिंग इज अ प्रॅक्टिकल फील्ड. तर आपण प्रत्येक बॅचच्या मुलांना आज जगातील जितके ॲडव्हान्स लेवलचे टेक्नॉलॉजीज आहेत, म्हणजे राईट फ्रॉम क्लासरूम टू साईट, ओके, आपण ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर देतो. कन्सिडरिंग तुम्ही सॉफ्टवेअर्स म्हणा, तुम्ही क्लासरूम म्हणा, किंवा तुम्ही ऑन फील्ड काही असू द्या, वी गिव्ह स्टुडंट्स मोस्ट ॲडव्हान्स्ड एक्सपोजर, म्हणजे जितकं आपल्याला त्याला देता येईल. आणि पुण्यात तुम्ही कुठल्याही प्रोजेक्टला गेलात तर तुम्हाला एक सिव्हिल इंजिनियर आपला सापडेल. म्हणजे वन अपा अल्युमिनाय यू विल मीट ऑन एव्हरी प्रोजेक्ट. कारण की आपण इतक्या स्टुडंट्सला ह्या क्षेत्रात आणलं आहे, त्यांना डेव्हलप करून त्यांना एक योग्य दिशा दाखवलेली आहे. अरे वा, खरंच सर खूप मोठं काम आहे. आणि सरांचं इंस्टाग्राम पेज पण मी बघितलं, तर त्या ठिकाणी की जे साईटला जे व्हिजिट दिलेले आहेत आणि त्या ठिकाणी कसं काम केलं जातं हे ॲक्च्युअल दाखवत आहेत, हे खूप कमी ठिकाणी होतं आहे सर, मला असं वाटतं. कारण जे प्रॅक्टिकल ऑन रिॲलिटी ऑन ग्राउंडवर जे गरजेचं असतं तर तेच जास्ती गरजेचं आहे. कारण फील्डच तशी आहे की तुम्ही म्हणजे पुस्तकात कितीही शिकलात तर त्याचा प्रॅक्टिकलमध्ये किती फायदा होईल. हा जो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला हा जो आपण करिक्युलम डेव्हलप केला आहे, तो वी वर द फर्स्ट वन्स टू डू इट इन इंडिया. की भारतात हे आपण पहिल्यांदा अशा प्रकारचं मॉड्यूल, म्हणजे आपण त्याचं विजन बघितलं आणि ते विजन आपण सक्सेसफुल करतोय आज. की बऱ्याच गोष्टी ऑन पेपर असतात, बट एक वर्केबल मॉडेल बनवणं आणि एक माझ्या जो थॉट प्रोसेस होता की एक इनोव्हेटिव्ह मॉडेल असावं सोशल एंटरप्रेन्योरशिपसाठी. सो ते एक विजन आपण त्याच्यात बघतो. तो करिक्युलम आणि सगळ्या गोष्टी आपण अशा पद्धतीने डिझाईन केला आहे की in minimum fees what maximum we can do for the students. Because एक आम्ही आत्ता परिस्थिती बघितली की इंजिनियर्सनी लाखो रुपये इंजिनिअरिंगमध्ये खर्च केले, बरोबर, अँड स्टील आपल्याकडे आल्यानंतर त्या मुलांना आपण तो स्किल सेट दिला पाहिजे ह्यावर आमचं जास्त भर असतो. तर ऑलवेज आय से स्टुडंट्स की आपली जी फी आहे दॅट स्टुडंट्स रिकवर्स दॅट विदिन 3 months. वा, हे खूपच कमी आहे सर, म्हणजे तशी कम्पेअर टू अदर्स. तर हे आपण त्या पद्धतीनेच रन करतो. की आमचं एक विजन आहे की 365 days वी शुड मेक म्हणजे पर डे आपलं एक प्लेसमेंट होतो. तो दररोज आपण एका घरातलं दिवा म्हणजे एक दिवा प्रज्वलित करतो. प्रज्वलित करतो. हे असं त्याच्या मागचा संकल्प आहे की दररोज जर एका तरुणाला आपण रोजगार दिला तो म्हणजे त्याला रोजगार मिळाल्यानंतर त्याच्या घराचं आणि दॅट फॅमिली पूर्ण ते. कारण की ग्रामीण भागातनं जेव्हा विद्यार्थी इकडे येतात तर त्यांचं सगळ्या गोष्टींचा प्रश्न निर्माण होतो. बरोबर. तर आता आपल्याकडे ग्रामीण भागातले विद्यार्थी येऊन इथे पुणे मुंबई सारख्या शहरात हे उंच इमारती म्हणजे ज्याला आपण हाय राईज बिल्डिंग म्हणतो त्या कन्स्ट्रक्शनसाठी आपण त्यांना केपेबल बनवून त्या प्रोजेक्ट्सला पाठवतो. खरंच हे खूप मोठं काम आहे. कारण या कामातून जो मिळणारा आनंद आहे, एखाद्याला जॉब मिळणं आणि तो त्याच्या पूर्ण परिवारावरती त्याच्या पूर्ण लाईफवरती तो इम्पॅक्ट करणारी गोष्ट असते. आणि ह्याच्यातला आनंद जे करतायत तर तेच समजू शकतात. म्हणजे खरंच खूप मोठं आणि चांगलं काम आहे. कारण शिक्षण क्षेत्रातलं काम जे म्हणतात, एक शिक्षक हजारो लाखो विद्यार्थी घडवतो ते म्हणतात, तर ते विद्यार्थी घडवण्याचं काम आणि त्यात पुढं जाऊन त्याला की टेक्निकल स्किल्स अशा त्याला प्रोव्हाइड करणं की तो आयुष्यभर तो स्वतःच्या पायावरती उभं राहू शकेल. आपण त्या विद्यार्थ्याचं कौशल्य तयार करतो. म्हणजे त्याच्याजवळ बेसिक शिक्षण आहे बट ही इज नॉट हॅव्हिंग दॅट स्किल सेट. तर आपण त्याचं कौशल्यावर त्याच्या माइंडसेटवर काम करतो. म्हणजे जी आता भविष्याची खूप मोठी गरज आहे की बियॉन्ड अकॅडमिक्स ही शुड हॅव स्किल्स. तर आपण त्या स्किल बिल्डिंगवर जास्त काम करतो आणि योग्य स्किल्स या सिव्हिल इंजिनियर्समध्ये असावे. बरोबर. तर त्या पद्धतीने आपण हे एक तुम्हाला म्हणता येईल की फिनिशिंग स्कूल सारखी कन्सेप्ट आहे आपली. म्हणजे कशी कमी वेळेत चांगला इंजिनियर कसा घडवता येईल. अरे वा,
चांगली गोष्ट आहे, कारण इंजिनियर्स जेव्हा असतात तर ते देश घडवण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. कारण आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बघतो, पण त्याच्या मागं जे असतात खरे तर ते सिव्हिल इंजिनियर असतात. आणि ते चांगले असणं म्हणजेच ते सिक्युरिटी आणि सगळ्याच गोष्टी आल्या, सेफ्टी आलं तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा की एका सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटने कुठून सुरुवात केली पाहिजे त्याच्या करिअरची आणि किंवा का केली पाहिजे? तुम्ही विचारलेला प्रश्न हा खूप सिव्हिल इंजिनियर्सचा प्रश्नचिन्ह आहे. आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना योग्य नाही मिळाल्यामुळे त्यांना फार अडचणीतनं जावं लागतं. म्हणजे ऑलवेज अ इंजिनियर, आपण म्हणतो की सिव्हिल इंजिनियर ही ऑलवेज ट्राईज वे टू डू स्मार्ट वर्क. ओके. नेमकं स्मार्ट वर्क म्हणजे कसं की त्याला नेहमी शॉर्टकट. तर बरेच सिव्हिल इंजिनियर्स मी बघितले की ते फील्ड वर्कला नाही म्हणतात, बट करिअरच्या स्टार्टला तुम्हाला जर तुम्ही हे कन्स्ट्रक्शनचे प्रोसेसच जर अनुभवले नाही, बरोबर, तर तुम्ही पुढे चालून कसं काम करणार आहे? इट इज लाईक ड्रायव्हिंग अ व्हर्च्युअल कार. तेच की त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 1 ते 1.5 वर्ष तुम्ही प्रॉपर एक ट्रेनिंग घेऊन इंडस्ट्रीमध्ये काम केलं तर तुम्हाला एक चांगल्या लेवलचं नॉलेज डेव्हलप झालं की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही विदाऊट स्किल्स किंवा विदाऊट नॉलेज इट इज लाईक तुम्ही न स्विमिंग शिकता स्विमिंग पूलमध्ये जम्प करणे, बुडण्यातच. तो इट इज यू विल बी ट्रेन, यू विल बी डेव्हलप्ड आणि मग नंतर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करू शकता. नक्कीच. तर ह्यासाठी आपण जे मुलांना डेव्हलप करतो की त्याला आपण 1-1.5 वर्ष ऑफिस प्लस साईट हे दोन्ही स्किल सेट त्याचे कसे बॅलन्स होतील त्या पद्धतीने आपण त्याला डेव्हलप करून इंडस्ट्रीमध्ये पाठवतो. ओके, बरोबर आहे. अशाच स्टुडंट्सची खरं तर इंडस्ट्रीला पण गरज असते. कारण ज्यांनी फक्त डिग्री घेऊन आलेत आणि त्यांना म्हणजे स्किल्स येत नाही आहेत, तर त्या म्हणजे ओनरचा असेल, कंपनीचा असेल, तर त्यावरती खूप वेळ द्यावा लागतो आणि जे पाहिजे ते मिळत नाही लवकर. तर तिथं मग तो स्ट्रगल करतो. तर मग परत वाटतं हे सिव्हिल इंजिनिअरिंग वगैरे का निवडली किंवा काय झालं वगैरे, तर कुठं चुकलं हे कळत नाही वगैरे. तर चुकण्याच्या अगोदर नाही का, जर तुम्हाला चुकायचं नसेल तर अगोदर अशा योग्य व्यक्तीकडून एक योग्य इन्स्टिट्यूटमधून मार्गदर्शन घेणं खूप काळाची गरज आहे खरं तर. एक सिव्हिल इंजिनियर आहे सर, तर त्यांनी अनेक वर्ष काम केला, अनुभव घेतला वगैरे, तर त्याच्यासाठी म्हणजे आयडियल टाईम कोणता आहे त्यांनी बिझनेस ॲज अ बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यासाठी? एका सिव्हिल इंजिनियरला जोपर्यंत ह्या सेक्टरमधलं नॉलेज, आता ते डिपेंड करतं प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या पोटेन्शियलवर. ओके. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सगळ्यांना वाटतं की आपण थोडं 4 मॅनपॉवर घेऊन जाऊन काम करून एक मी बिझनेसमन होऊ शकतो. बट त्या आधीच्या काळातलं सिव्हिल इंजिनिअरिंगमधला बिझनेस आणि आत्ता खूप कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधला जो बिझनेस आहे खूप कॅल्क्युलेटिव्ह आहे. आणि ह्याच्यामध्ये तुमचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला किती परफेक्ट जमतात, तुम्हाला मॅनेजमेंट किती चांगलं जमतं, त्या पद्धतीने तुम्ही हा बिझनेसमध्ये काम करू शकता. कारण की याच्यामध्ये टेक्निकल, नॉन टेक्निकल खूप साऱ्या गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती लवकर शिकता, म्हणजे मॅनेजमेंट ऑफ सो मेनी स्किल्ड अनस्किल्ड लेबर्स, मॅनेजमेंट ऑफ फायनान्स, तर अंदाजे हे सगळं शिकायला तुम्हाला एक 3 ते 5 वर्षाचा कालावधी लागतो. तर हे 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही जर चांगलं स्वतःला एक विजन ठेवून डेव्हलप केलं आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. बरेच सिव्हिल इंजिनियर काय करतात की घाई करतात व्यवसाय चालू करायला आणि ते परत लॉस पत्करून परत जॉबकडे वळतात. पुरेसा अनुभव घेणं गरजेचं आहे अगोदर. पुरेसा अनुभव घेणं, सगळ्या काही गोष्टी तुम्ही करणं हे खूप गरजेचं आहे. नक्कीच. पुरेसा अनुभव किंवा तुम्ही जितकं जास्त इंडस्ट्रीमध्ये थांबणार तितक्यात जास्त विविध गोष्टींचा तुम्हाला एक्सपिरियन्स येणार. बरोबर, नक्कीच. की विविध प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे. इन सिव्हिल इंजिनिअरिंग ऑर इन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री प्रत्येक प्रॉब्लेम हा वेगळा आहे आणि त्याला हँडल करण्याची पद्धत वेगळी. त्याचा असं काही सिलेबस नाही, तो एक माइंडसेट पाहिजे तुमचा किंवा ती तुम्हाला एक कल्पना आली पाहिजे की तो प्रॉब्लेम तुम्ही कसा सॉल्व्ह करणार.
नक्कीच. आणि त्यामध्ये ती एक लीडरशिप स्किल डेव्हलप झाली पाहिजे. बरोबर. त्यातून तो पुढे एक चांगल्या लेवलला बिझनेस करू शकतो. नक्कीच. कारण म्हणजे की बिझनेस करणं म्हणजे स्वतः काम करणं, एक टीम हँडल करणं नक्कीच. आणि एक छान पद्धतीने सगळ्यांना ग्रो करणं. नक्कीच. सो दॅट प्लेज अ व्हेरी की रोल. येस. कारण जॉब करताना अनेकांना वाटतं की बिझनेस करावा आणि मग करायचा तर तुम्ही म्हटल्यासारखं ती ॲबिलिटी ओळखून जर केलात तर त्याच्यात थोडा सक्सेस रेट वगैरे जो आहे तर तो नक्कीच चांगला येऊ शकतो. जॉब करताना आपल्याला दर महिन्याला पगार येतो. हां. आणि बिझनेसमध्ये आपल्याला दर महिन्याला पगार द्यावा लागतो. हा फरक आहे. हा फरक आहे. हां. सो जॉब करत असताना आपण घेतो, बिझनेस करत असताना आपल्याला द्यावं लागतं. आणि हे सगळं तुम्हाला प्रॉपर फायनान्स मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी जमायला आणि हे सगळे स्किल सेट जमले की तुम्ही छान पद्धतीने बिझनेस करू शकता. त्याला टेक्निकल नॉलेज एक टाइम नंतर येतं तुम्हाला, बट फिनान्शियल नॉलेज येणं. बरोबर. कारण त्यावरच बिझनेसेस खूप सारे म्हणजे त्याचं सक्सेस ठरलं जातं की कसं फिनान्स कसं मॅनेज करतात. प्रॉपर स्ट्रॅटेजी बिल्डिंग, प्रॉपर मॅनेजमेंट वर्किंग, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही अवलंबून आहे. नक्कीच. खरंच खूप महत्त्वाची माहिती आहे ही. जे कोणी बघत आहेत सगळे आपले तर त्यांना यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. कारण ह्या गोष्टी सहजासहजी आपल्याला इतरत्र बाहेर भेटत नाहीत सर. म्हणजे इझिली अवेलेबल खूप साऱ्या भेटतात तर त्या एक वेगळ्या पद्धतीनं दिलेल्या आणि ज्यांचं विजन आहे खरं की खरंच मुलांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे तर त्या अशा व्यक्तीकडून आपल्याला हे सगळं भेटत आहे. खरंच ही माहिती तुम्हाला नक्की फायदेशीर ठरणार आहे. आमचा नेहमी संकल्प असा असतो की विद्यार्थ्याच्या ॲडमिशनपेक्षा पहिले त्याला योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा दाखवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि त्याचा जो विजन आहे तो जर आपल्या कोर्सशी संलग्न आहे तरच आपण त्याला पुढे त्याचं डेव्हलपमेंट करण्यात आपल्यालाही उत्सुकता आहे. म्हणजे हे आम्ही नेहमी त्याच्यात बघतो. म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना त्याला बिझनेस करायचा असेल त्याला त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं. त्याला जॉब करायचा असेल किंवा त्याची काही वेगळी कल्पना आहे इनोव्हेटिव्ह, त्यासाठी सुद्धा आम्ही त्याला मदत करतो. तर आपण जसं म्हणतो की आमच्या नावातच सगळं आहे ते, म्हणजे वी से अपाहा. सर ह्याचं थोडं काय म्हणजे मला पण क्युरियोसिटी आहे जाणून घ्यायची. ॲज अपाहाचं हे संस्कृत वर्ड आहे. तो संस्कृत वर्ड इज वॉटर. ओके. सो जसं आपण म्हणतो जल ही जीवन है, तो त्या केसमध्ये वी आर अ लाईफलाईन फॉर सिव्हिल इंजिनियर्स. की लेट इट बी एनी सेक्टर, एनीथिंग यू वॉन्ट इन सिव्हिल इंजिनिअरिंग, वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. तो वी ॲक्ट ॲज अ लाईफलाईन टू सिव्हिल इंजिनियर्स. आणि माझ्याकडे बरेच सिव्हिल इंजिनियर खूप लास्ट मोमेंटला येतात आणि तरी त्यांना आम्ही एक योग्य दिशा दाखवून पुढे नेण्याचं काम करतो. त्यात खरंच सर प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचं सरांनी खूप विचारपूर्वक निवड केलेली आहे. ज्या पद्धतीने अपाहाची निवड केलेली आहे. तर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांना तुम्ही काय मेसेज देऊ इच्छिता? सिव्हिल इंजिनियर्सच्या मुलांना मेसेज जर म्हटलात तुम्ही, सो हार्डवर्क, कन्सिस्टंट एफर्ट्स, डेडिकेशन जर तुम्ही काम केलं तरच तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सक्सेसफुल व्हाल. इन सिव्हिल इंजिनिअरिंग यू हॅव टू डू हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क बोथ. याच्यात तुम्हाला मेंटली आणि फिजिकली दोन्ही पद्धतींनी काम करणं खूप गरजेचं आहे. आणि हाच एक सिव्हिल इंजिनिअरिंग मधला मंत्र टू सक्सेस. हार्ड वर्क विथ डेडिकेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच खूप महत्त्वाचा मेसेज आहे की ह्या गोष्टी जर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांनी लक्षात ठेवल्या तर त्यांना नक्कीच एंटायर पूर्ण लाईफमध्ये त्यांना त्याचा फायदा होणार आहे. एकंदरीत सर या पॉडकास्टमध्ये आत्ता आपण थांबूयात, पण आपण हा पॉडकास्ट संपवण्यापूर्वी यामधून आपल्याला जर काही भेटत असेल की जे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे आणि योग्य मेंटॉरिंग आहे, तर ह्या तीन गोष्टी एकत्र आल्यानंतर जे ट्रान्सफॉर्मेशन घडतं तर ते आज सरसमोर आहेत. आणि सरांचे असंख्य विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सरांनी जसं म्हटलं की पुण्यात जर बघायचं म्हटलं तर मोठमोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टमध्ये प्रत्येक जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी एक ना एक मुलगा अफामधला आहे. तर हे खरंच मोठंच ट्रान्सफॉर्मेशन घडतं आणि तसा मेंटॉर आपल्याला भेटणं अतिशय गरजेचं असतो. तर
नक्कीच या पॉडकास्टचा जे सिव्हिल इंजिनिअरिंग करू इच्छितात आणि ज्यांना या फील्डमध्ये यायचं आहे तर त्यांच्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आफा इन्स्टिट्यूटचे डिटेल्स सगळे वेबसाईट आहे, इंस्टाग्रामला आफा इन्स्टिट्यूटचं पेज पण आहे, तर तिथून आपल्याला नक्कीच भेटतील. असंच आपण भेटत राहूयात आणि या नोटवरती आपण थांबूयात. तुम्ही एवढा वेळ दिलात, एवढं बिझी शेड्यूल आहे तुमचं, त्यातून आपल्या पॉडकास्टसाठी वेळ दिलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.